हेल्लो, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? असलंच पाहिजे. आज सकाळी मी अजिबात व्हिडिओ शूट करायला भेटलं नाही, कारण का ट्रेन एवढी लेट झाली की मला पळत ऑफिसला जावं लागलं. आणि फायनली तुम्हाला म्हणजे काय झालं, मी बोलले होते बघा, मी काय बोलतात त्याला, भुयारी मार्ग, टनल काही ते असेल ते अंडरग्राऊंड आता मला वर्ड आठवलं. ठीक आहे, तर तिकडे मी जात होती, तर तिकडे खूप सारे कपड्यांचे शॉप्स आहेत. तर मी ना कुर्ते म्हणजे शॉर्ट्स कुर्ते घेतले, टॉप नाही घेतले. तर ना पहिल्या दिवशी मी घेतले, ते मला बरं नाही वाटले. मी आले, मी चेंज केले, मी ते घेऊन गेली, ते मला आले नाही, ते मला हातामध्ये टाईट होते. ते आणले, ते चेंज केले, परत गेले घालून बघितले, नाही आले. काल आले आणि जे मी स्लीवलेस होते ना ते घेतले फायनली, कारण का घेऊन उपयोगच नव्हता. कोणतेच कुर्ते मला, आणि ते काही पैसे रिफंड करणार नव्हते. कोणतेच कुर्ते मला हातामध्ये येत नव्हते. जर मी असा हात केला असं ना तर ते कुर्ते फाटले असते. एवढी टॉप क्वालिटी नाही आहे कुर्त्यांची, जसं मी तुम्हाला सांगू शकेल. पण ठीक आहे, तुम्ही रोजच्या माझ्या शिवलेची बनी रोजच्या डेली यूजसाठी तुम्ही वापरू शकता. छान आहेत कुर्ते, स्लीवलेस आहेत. स्लीवलेस मी जास्त घालत नाही, माहीत नाही का, कारण का आता माझी तब्येत सुधारली आहे जरा, आणि माझ्या हाताशी मला थोडे जाड वाटतात. मी बाकी लोकांना बोलत नाही, मी स्वतःला बोलते. ओके, त्यामुळे डोंट गेट ऑफेंडेड गाईज. ठीक आहे, चिलपिल. ठीक आहे, तर मला असं वाटतं माझे हात थोडे जाड दिसतात त्याच्यामधनं, मग मी अवॉइड करते स्लीवलेस घालायला. माझं हे मेन रिझन आहे, बाकी काही रिझन नाही आहे. मी शूलेस बांधते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते. ओके, डन. सो मी ऑफिसमध्ये निघाली आहे. असं मी 2 इंटरव्ह्यू शेड्यूल केले होते. किती? 2. लोक ऐन मोमेंटला फोन नाही उचलत. काय तुमचा प्रोफेशनलिझम आहे रे? काय प्रोफेशनलिझम आहे? ज्या लोकांचे इंटरव्ह्यू मी शेड्यूल केले आणि ते लोक आले नाही. गाईज, जॉब नाही आहेत मार्केटमध्ये. बेरोजगार बसण्यापेक्षा काहीतरी करा. मी तर सांगून थकले. लोकांना कळत का नाही? मला ना कधी टेन्शन येतं. ॲक्च्युली मला खरं कधी टेन्शन येतं, हे लोक कसे काय मॅनेज करतात. जर ठीक आहे तुमच्याकडे खूप वेल अँड गुड परिस्थिती आहे तर मग काय प्रॉब्लेम नाही, पण जर नसेल तर काय करणार गाईस. जिथे भेटतंय तिथे लागा. जोपर्यंत तुमच्या मनासारखा जॉब नाही भेटत आहे तिथे कंटिन्यू करा. जोपर्यंत तुम्हाला समोरून फोन येत नाही की बाबा कोणी तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलत नाही, तोपर्यंत आहे तिथे टिकून राहा. ठीक आहे. आणि ना एक मराठी पिक्चर आला आहे देऊळबंद. मी देऊळबंद 1 पाहिला आहे आणि मला खूप आवडला. मी स्वामींचं नामस्मरण करते. जसा वेळ भेटेल तसं. मी काय अशी दर गुरुवारी मठात नाही, मला जेव्हा वेळ भेटतो, मला मठ जवळ असेल मी जाते, पाया पडते आणि येते. पण कधी कधी असं मनात आठवण येते तेव्हा मी नामस्मरण करत असते. देऊळबंद 2 पिक्चर आला आहे. मला इतका डेस्पिरेटली तो पाहायचा आहे ना, मी काय सांगू. प्रॉब्लेम आहे, माझी बहीण बघून आली आहे आणि ना 2 ह्या कार्टूनांना घेऊन जाऊ कसं, हा माझा प्रॉब्लेम. बाकी मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मला तो पिक्चर बघायचा आहे आणि ह्या शनिवारी मी टाईम काढून ट्राय करणार की मी ॲटलिस्ट तो पिक्चर बघायला जाऊ. माहीत नाही होणार आहे की नाही, बट आय विल ट्राय माय बेस्ट. ठीक आहे. त्यात काश्मीर महाजनी हा माझा फेवरेट ॲक्टर आहे. मला तो खूप प्रचंड आवडतो. तो एक मूवी आला तर मध्ये देऊळबंद 1 तर मी पाहिला, त्याच्यामध्ये पण आवडलं. त्याच्याकडे एक मूवी आला तर ज्याच्यामध्ये काश्मीर महाजनी आणि महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं काम केलं होतं. मोहिते सरदार काहीतरी मोहिते आहे पिक्चरचं नाव आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं होतं. अप्रतिम काम केलं. आणि अजून एक, मी जास्त करून हिंदी चित्रपट थिएटरला नाही पाहिला जात. मी फक्त मराठी चित्रपट पाहिला जाते. हे एक माझं वैशिष्ट्य आहे. कारण की मला असं वाटतं हिंदी ॲक्टर्स ऑलरेडी खूप मोठे झाले आहेत, त्यापेक्षा आपल्या मराठी कलाकारांना प्लीज सपोर्ट करा आणि प्लीज पिक्चर बघायला जा. जे पिक्चर तुम्हाला वर्थ वाटतील ना ते बघायला जा. मी असं म्हणत नाही तुम्ही सगळे बघायला जा. बाई पण भारी देवा मी बघायला गेले होते. झिम्मा 1, 2 दोन्ही थिएटरला बघितलेत. त्याच्यानंतर ना महाराजांचे जेवढे पिक्चर आले तेवढे आम्ही थिएटरला बघले. हंबीरराव मोहिते आठवलं मला, हंबीरराव मोहिते या पिक्चरमध्ये काश्मीर महाजनांनी खूप छान काम केलं होतं. तो आम्ही थिएटरला बघितला होता. प्लस
अंकित मोहनचे 2 आहे. फरजंद हा पण पिक्चर आम्ही थिएटरला बघितला. आम्ही सगळे महाराजांच्यावरती जेवढे पिक्चर होता तेवढं आमच्या घरातल्यांनी, मी एकटी नाही पूर्ण घरातल्यांनी आम्ही थिएटरला बघितलं. आम्हाला खूप आवडतात मराठी पिक्चर बघायला. आणि हा पण पिक्चर माझी अशी खरंच इच्छा आहे की ॲटलिस्ट मला टाईम भेटावा आणि मी जाऊन तो पिक्चर बघावा. मला खूप आवडतात मराठी पिक्चर. ठीक आहे, आपली मराठी इंडस्ट्री एवढी मोठी नाही झाली, पण आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर खरंच ती आपली इंडस्ट्री खूप मोठी होऊ शकते. आता कान्स फिल्म फेस्टिवल तुम्ही बघितलं असेल, प्राजक्ता माळी, आय लव्ह दॅट गर्ल, आय लव्ह. मस्त दिसत होती त्याच्यामध्ये. अशोक मामा, निवेदिता मॅडम बोलू शकते किंवा मामी बोलू शकते. अप्रतिम अप्रतिम. आणि दुसरी होती ती, मला तिचं नाव नाही आठवते, सॉरी, मालवणी गर्ल असंच काहीतरी तिचं नाव आहे. पण छान, या लोकांनी कान्समध्ये मराठीचा डेब्यू केला आहे आणि 1 नंबर. मला खूप आवडलं की चला मराठी इंडस्ट्रीमध्ये थोडं कोणतरी पुढे गेलं आहे, आपलं पण नाव होतं आहे. त्यामुळे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन, जा देऊळबंद पिक्चर बघा. मला खूप आवडतात, तुम्हालाही आवडेल. कारण का त्याचा ट्रेलर किंवा प्रोमो एवढा छान आहे ना, खरंच मला ना खरंच बघून रडायला आली ती. तुम्ही नक्की जा बघायला. ठीक आहे, सी यू सून, बाय बाय.